तर्जनी आहे ना, तर्जनी दुसऱ्या नंबरचं बोट, हे जर मण्याला लागलं तर तुम्ही कितीही जप केला तरी तो जप व्यर्थ सांगितलेला आहे. हे रुद्राक्षाचेच मणी असले पाहिजे. दोन वेगवेगळे मणी एकत्र करून केलेल्या माळीवर जप हा निष्फळ सांगितलेला आहे. आता लक्षपूर्वक ऐका. कालिका पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. अनेक माळींचं वर्णन केलं. कोणत्या माळीवर कसा जप केला पाहिजे, काय सिद्ध होतं त्याने. कमलगट्ट्याची असणारी माळ असेल त्या माळीवर जर नवान मंत्राचा जप केला तर घोर दारिद्र्य संपून त्याच्या जीवनामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होते. लक्षपूर्वक ऐका. वैजयंती माळ, स्फटिकाची असणारी माळ, या स्फटिकाच्या माळीनं तर आपण सूर्यदेवाची आराधना केली पाहिजे. नवग्रहाची उपासना करायची असेल तर स्फटिकाच्या माळीवर जप केला पाहिजे. वैजयंती माळीचं वर्णन केलं. वैजयंतीची माळ आहे ना, त्या माळीवर जर आपण देवी मातेचा जर जप केला तर अनिष्ट राहत नाही, संकट निघून जातात आणि त्या महापरंबा जगदंबेची प्राप्ती होते. पण महत्व तर रुद्राक्षाच्या माळीला दिलं. नवान मंत्राचा जप करायचा असेल तर रुद्राक्षाच्या माळीवर जप करावा. आपण जप करत असताना लक्षपूर्वक ऐका. उत्तर दिशेला बसून जप करायला लावला नवरात्रीमध्ये, आणि आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो पूर्व दिशेला बसून, बरोबर आहे की नाही. पण नवान मंत्राचा जप करायचा असेल तर उत्तर दिशेला बसा आणि उत्तर दिशेला बसून नवान मंत्राचा जप करा. पण जप करत असताना आपण ज्या वेळेला जप करत असतो हातामध्ये माळ घेतो, ती माळ खाली जमिनीवर टेकू द्यायची नाही, अपराध आहे. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे पुराणामध्ये. एक माळ असेल रुद्राक्षाची, त्या रुद्राक्षाच्या माळीमध्ये रुद्राक्षाचेच मणी असले पाहिजे. दोन वेगवेगळे मणी एकत्र करून केलेल्या माळीवर जप हा निष्फळ सांगितलेला आहे. रुद्राक्षाची माळ आहे त्याच्यात तुळशीचा मणी चालणार नाही, तुळशीची माळ आहे त्याच्यामध्ये रुद्राक्ष चालणार नाही जपाच्या माळीला. लक्षपूर्वक ऐका. आणि जप करत असताना ही जी तर्जनी आहे ना, तर्जनी दुसऱ्या नंबरचं बोट, हे जर मण्याला लागलं तर तुम्ही कितीही जप केला तरी तो जप व्यर्थ सांगितलेला आहे. ही तर्जनी आणि ही कनिष्ठ असणारी ही करंगळी, हे दोन बोट कधीच माळीला लावून द्यायचे नाही. आणि म्हणतात मध्यमा आणि हे अंगुष्ठ, हे जर याद्वारे जर आपण त्या मंत्राचा जप केला आणि अंगुष्ठाचा जर त्या माळीला स्पर्श झाला तर एक मंत्र सुद्धा 10,000 पटीनं फल देणारा होतो. एवढं महत्व आहे अंगुष्ठाचं, हे ध्यानामध्ये घ्या. आणि म्हणून माळीवर जप करत असताना एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका. तुम्ही मंत्र जपत आहे, या अनामिकेला खूप महत्व दिलेलं आहे. अनामिका आणि अंगुष्ठ गंध लावताना याच बोटाने लावला पाहिजे. अनामिकानी याच बोटाने गंध लावला पाहिजे देवाला. आणि म्हणून माळीचा जप करत असताना एक मंत्र, एकाच बीजावर एक मंत्र आला पाहिजे. काही लोक काय करतात, घाईमध्ये माळ जपत असताना एका मंत्रामध्ये विष्णू महाराज 2-4 मणी फिरवतात. सटक सीताराम. हा चहा आला की मग ते पाहते, अरे चहा आला, पटापट मंत्र जपत आहे. आता लक्षपूर्वक ऐका. एक मंत्र जरी 2 मण्यावर गेला तर तुम्ही दिवसभरामध्ये जेवढा जप केला तेवढा मातीमध्ये गेला. हे ध्यानामध्ये घ्या. म्हणून प्रत्येक मण्यामध्ये अंतर सांगितलेलं आहे. प्रत्येक मण्यामध्ये अंतर सांगितलेलं आहे. माळ जपत असताना त्या माळीच्या प्रत्येक मण्यामध्ये असं अंतर असलं पाहिजे. या मण्यामध्ये अंतर आहे, गाठ आहे, गाठ, आणि ती गाठ असली पाहिजे तरच त्या असणाऱ्या माळीच्या जपाचा फायदा होतो. हे ध्यानामध्ये घ्या. डावा हात कधीच माळीला लावून द्यायचा नाही. डाव्या हाताने जप चालत नाही, उजव्या हातानेच माळीचा जप केला पाहिजे. आणि म्हणून असा जर मंत्र जपला तर तो मंत्र सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मनोकामना पूर्ण करायची असेल आणि अनुष्ठान करायचं असेल तर असाच तुम्हाला मंत्र जपावा लागेल. तुमच्या मनामध्ये मनोकामना नसेल, काहीच नसेल, तर मग तुम्ही कसाही बसून मंत्र जपला तरीही तुम्हाला या ठिकाणी त्याचं फल प्राप्त होईल. पण पाहिजे तेवढं होणार नाही. पाहिजे तेवढं होणार नाही. म्हणून माळीवर मंत्र जपायचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे, खूप महत्त्व. पण त्यामध्ये रुद्राक्ष भगवतीला सर्वात जास्त प्रिय आहे. का रुद्राक्ष का प्रिय आहे?
स्वतःचा देह ज्या वेळेला सती मातेनं दक्ष राजाच्या यज्ञामध्ये यज्ञ स्वाहा केला आणि भगवान शंकर प्रेम विवल होऊन भगवान शंकराच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या पाण्यातून लक्षपूर्वक ऐका, एका नेत्रातून 28 अश्रू बाहेर पडले. लक्षपूर्वक ऐका. आणि त्याच्यातून रुद्राक्षाची निर्मिती झाली आणि एका डोळ्याच्या अश्रूतून वैतरणी नावाची नदी प्रगट झाली. आणि म्हणून महादेवाची असणारी प्रियसी सती माता महापरंबा जगदंबा आहे. त्या सतीच्या विराहामध्ये रडले आणि रुद्राक्षाची निर्मिती झाली. म्हणून तर रुद्राक्ष अंबिकेला सर्वात जास्त प्रिय आहे. जप करायचा असेल तर रुद्राक्षाच्या माळीवर जप करा, त्याचं खूप महत्त्व आहे. आणि म्हणून जपाचं महत्त्व सांगितलेलं आहे. पण जप करत असताना उत्तर दिशेला बसून आपण जप करत आहे ना, पवित्र होऊन जप केला पाहिजे. नाहीतर मग काही माणसं बाहेर जातात, गेल्यानंतर पाय धुत नाही. पाप होईल बरं का, पाप होईल. म्हणून शुचिरभूत होऊन मंत्राचा जप केला तर त्याचा फायदा होतो. कित्येक लोक म्हणतात आम्ही जप करतो पण फायदाच होत नाही, जप चुकीचा करतात ना. कित्येक लोक म्हणतात आम्ही पारायण करतो, पारायणाचा फायदाच होत नाही, पारायण चुकीचं करतं ना. अरे प्रत्येक गोष्टीला विधी आहे. घरामध्ये अडाणी बाई सुद्धा भाजी करताना भाजीचा विधी असतो, तशीच भाजी बनवती. अरे जिलेबी जरी बनवायची असली तर त्याला आधी पाक बनवला जातो, पीठ भिजवलं जातं, त्याला विधी आहे. अरे सर्वसामान्य प्रपंचातल्या गोष्टी बनवण्यासाठी जर त्याला विधी असेल तर एवढे महामंत्र जपायचे त्याला विधी नसेल का? त्याला पण विधी आहे. विधीचं पालन केलं तर मंत्र सिद्ध होतात. आणि म्हणून पारायणाला सुद्धा विधी सांगितलेला आहे. पुढे खूप काय वर्णन येणार आहे. कवच कसं वाचायचं, कवचाचं महत्त्व काय आहे, अनेक गोष्टीचं महत्त्व आपल्याला या कथेमध्ये सांगायचं आहे पुढे. पारायण करत असताना काही लोक काय करतात, पान उलटायचं जरी असलं ना, काय करता माहिती आहे की नित्यांजी महाराज, तोंडात बोट घालतात आणि मग पान उलटतात. आता लक्षपूर्वक ऐका, तोंडात बोट घालून तुम्ही जर वटावर बोट ठेवलं आणि जर पान उलटलं तर त्या पोथीला आपण थुंका लावल्याचं पाप आहे. हे ध्यानामध्ये घ्या. म्हणून कधीच पोथीला या ठिकाणी पान उलटताना आपला हात सुद्धा तोंडाजवळ गेला नाही पाहिजे. या सर्व विधीचं पालन केलं तर जपाचं फळ आहे ना हो. तर जपाचं फळ आहे. अरे मंत्र चुकला तरी मा परंबा जगदंबा माफ करते कधी कधी. लक्षपूर्वक ऐका. एका ब्राह्मणाची कथा आलेली आहे. नमस्तस्मै 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 नमो नमः. पण तो म्हणायचा नमस्तस्मै नमस्तस्मै. एका विद्वान असणाऱ्या ब्राह्मणाने ऐकलं आणि तो म्हणायला लागला, अरे घोर चुकी केली. अरे नमस्तस्मै 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 नमो नमः आहे, तू नमस्तस्मै तस्मै म्हणत आहे, पाप लागलं तुला. त्या ब्राह्मणाने, भोळ्या भाळ्या ब्राह्मणाने आपल्या जीवनामध्ये हजारो सप्तशतीचे पाठ केलेले होते. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. भावाचा विषय सांगतो तुम्हाला. डोळ्यात पाणी आलं त्या ब्राह्मणाच्या. आयुष्यभर मी दुर्गा सप्तशतीचे पाठ गेले, ते व्यर्थ गेले, नमस्तस्मै नमस्तस्मै म्हणून. आणि त्यावेळेला त्याचा शोक देवी मातेला पाहायला गेला आहे आणि भगवती प्रगट झाली. महापरंबा जगदंबा, नाही नमस्तस्मै नमस्तस्मै बरोबर आहे म्हणे तुझं. भावालाही खूप महत्व आहे, पण भाव पाहिजे बरं का. भाव प्रगट झाल्यानंतर देवी माता चुकीला सुद्धा माफ करते. आणि म्हणून अशा महापरंबा जगदंब्याच्या जपाचं महत्त्व सांगितलेलं आहे. जप करत असताना मनातल्या मनात केलेला जप श्रेष्ठच सांगितलेला आहे. जितका मनातल्या मनात होईल तो श्रेष्ठ आहे. उच्च स्वराने केला तोही श्रेष्ठच आहे, पण त्याचे फलामध्ये या ठिकाणी फरक सांगितलेला आहे. आणि म्हणून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करा नवरात्रीमध्ये.